नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वीला असाल, मराठी मीडियमला असाल, सेमी इंग्लिशला असाल किंवा इंग्लिश मीडियमला असाल, ही व्हिडिओ संपूर्ण बघा. कारण बोर्डाच्या परीक्षेमध्ये हे जे 20 पैकी 20 मार्क मिळतात अंतर्गत मूल्यमापनाचे, ते मार्क कसे मिळतात, त्याची प्रोसेस नेमकी काय आहे ती समजून घ्या. नाहीतर गडबड होईल आणि 20 पैकी 15च मार्क मिळून जातील. तर 20 पैकी 20 मार्क कसे आपल्याला मिळाले पाहिजेत, कारण 100 मार्काचा जर का एखादा पेपर असेल तर त्या 100 मार्काच्या पेपर मधले 20 मार्क जे आहेत ते अंतर्गत मापनाचे असतात आणि ते आपल्या हातातले असतात. पण बऱ्याच मुलांचे काही प्रॉब्लेम्स असतात. बरीच मुलं अशा काही चुका करतात की ज्या चुका केल्यामुळे त्यांना 20 पैकी 15च मार्क मिळतात, 16-17च मार्क मिळतात, 14 मार्क मिळतात. तर असं का होतं आणि इथं 20 पैकी 20 मार्क कसे मिळवले पाहिजे ही सगळी स्ट्रॅटेजी मित्रांनो समजून घ्या. 5 ते 10 मिनिटाची व्हिडिओ खूप महत्वाची आहे, जिथे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळाले पाहिजेत 20 पैकी 20. तर बघा पटकन पुढे जाऊ. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. बघा मित्रांनो, अंतर्गत मूल्यमापनामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट, सगळ्या विषयांच्या अंतर्गत मूल्यमापनाची मी प्रोसेस तुम्हाला समजून सांगणार आहे. भाषा विषय असेल, इंग्लिश, गणित, हिंदी असेल, मराठी विषय असेल आणि इतर सगळे आपले जेवढे काही विषय असेल, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, त्याचबरोबर गणित विषय असेल, विज्ञान असेल, समाजशास्त्र, या सगळ्या विषयांचे मित्रांनो अंतर्गत मूल्यमापनाचे मार्क कसे मिळतात ते आपण बघू. सगळ्यात पहिली गोष्ट भाषा विषय, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, तर इथं हे 20 मार्क जे आहेत त्याचं विभाजन कसं होतं बघा. सगळ्यात पहिली गोष्ट, श्रवण कौशल्य 5 मार्कांसाठी असतात. तुम्हाला तुमची एक तोंडी परीक्षा घेतली जाईल भाषा विषयाची. तर ती तोंडी परीक्षा जी आहे ती 10 मार्काला असणार आहे आणि त्याचबरोबर गृहपाठाला 10 मार्क इथं असणार आहे बघा. तर त्याच्यातले श्रवण कौशल्याला 5 मार्क म्हणजे कसं, तुमची परीक्षा शाळेमध्ये घेतली जाईल, एकदम सोपी परीक्षा असेल. त्याच्यामध्ये परिच्छेद ऐकून त्यावरील प्रश्न, 5 वाक्य, 10 शब्द ऐकून लिहा, कविता लिहा किंवा ऑडिओ क्लिप ऐकून त्यावरील प्रश्न, अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न असतील. म्हणजे डिटेलमध्ये सांगतो समजलं नसेल तर. म्हणजे तुम्हाला एखादा परिच्छेद वाचून दाखवतील शाळेतले शिक्षक आणि मग तो परिच्छेद तुम्ही ऐकाल चांगल्या प्रकारे आणि ऐकल्यानंतर तुम्हाला शिक्षक प्रश्न विचारतील त्या पॅराग्राफवरती. अशी एखादी ऍक्टिव्हिटी असेल किंवा 5 वाक्य सांगतील. तुमचे शिक्षक तुम्हाला 5 वाक्य सांगतील आणि ती तुम्ही 5 वाक्य ऐकून लिहायची आहेत. इथे बघा असं असेल किंवा 10 शब्द, त्याचबरोबर 10 शब्द सांगतील शिक्षक तुम्हाला. ते 10 शब्द ऐकून तुम्हाला लिहायचे आहेत किंवा एखादी कविता तुम्हाला लिहायला सांगितली जाऊ शकते. कविता शिक्षक म्हणतील ती तुम्हाला लिहायला सांगितली जाऊ शकते किंवा एखादी ऑडिओ क्लिप ऐकवली जाईल आणि ती ऑडिओ क्लिप ऐकून त्यावरच्या प्रश्नांची उत्तरे द्या. तर अशा प्रकारच्या काही ऍक्टिव्हिटी असतील, पण त्या खूप सोप्या असतील. त्यामुळं शिक्षक जे सांगतील ते आपण नीट ऐकणं गरजेचं आहे. पण शक्यतो जास्तीत जास्त ठिकाणी ना मित्रांनो या 2 ऍक्टिव्हिटी होतात जास्त करून. 5 वाक्य आणि 10 शब्द ऐकून लिहा, हे जास्तीत जास्त ठिकाणी होतात. त्याच्यामुळे वाक्य नीट ऐकायचेत आणि ऐकल्यानंतर ती वाक्य व्यवस्थित सुवाच्य अक्षरामध्ये लिहायचेत. लिहत असताना कुठल्याही प्रकारच्या व्याकरणाच्या दृष्टिकोनातून चुका होणार नाही याची काळजी घ्या. त्या जर चुका झाल्या तर इथं 5 पैकी 5 मार्क मिळणार नाहीत. 5 पैकी 5 मार्क मिळण्यासाठी या चुका टाळल्या पाहिजेत. आपल्याला विषय सोपा वाटतो, अरे बापरे 20 मार्क शाळेतून मिळतात, पण ते असेच मिळत नाही. त्यासाठी ह्या ऍक्टिव्हिटी आहेत. दुसरी गोष्ट, भाषण कौशल्य आहे, यासाठी 5 गुण आहे. म्हणजे काय, वाचन केलेल्या एखाद्या पुस्तकाविषयी तुम्हाला म्हणतील की चला पुस्तकाविषयी स्वमत सांगा किंवा दिलेल्या विषयांपैकी एका विषयावर विचार मांडा. तुम्हाला शाळेत शिक्षक बाबा 4-5 विषय देतील आणि सांगतील की या विषयावरती तुम्ही तुमचे विचार मांडा. म्हणजे तुम्हाला समोर येऊन इथं बोलायला सांगितलं जाईल. हे श्रवण कौशल्य म्हणजे जास्तीत जास्त इथं लिहिण्याचं काम आहे ऐकून. पण इथे तुम्हाला काही प्रश्न विचारतील, ते तुम्हाला बोलावं लागणार आहे समोर येऊन किंवा पाठ्यपुस्तकातील एखादा पाठ किंवा कविता यावरती आपले विचार मांडा. अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न असू शकतो. कशासाठी, तर भाषण कौशल्यासाठी. म्हणजे श्रवण कौशल्य 5 मार्क, भाषण कौशल्य 5 मार्क, हे 10 मार्क आहेत. तर इथे 10 मार्क मिळण्यासाठी आपल्याला थोडीशी मेहनत घ्यावी लागणार. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अजून 10 मार्क मिळणार ते हातातले. हे आयते 10 मार्क आहेत. हे 10 मार्क आयते आहेत. 5-5 गुणांचे तुम्हाला 2 गृहपाठ दिले जातील. घरी जाऊन ते गृहपाठ व्यवस्थित लिहून आणायचे, शिक्षकांना दाखवायचे. इथे 10 मार्क मिळून जातील. हे 10 पैकी 10 मार्क मिळाले पाहिजे. त्यासाठी एकच काम करायचं, शाळेतले शिक्षक ज्या सूचना देतील, जो गृहपाठ देईल तो सुंदर अक्षरामध्ये लिहून आणायचा आहे, लिहून काढायचा आहे भाषा विषयामध्ये. हे सगळ्या भाषा विषयांसाठी झालं. इंग्लिश असेल, हिंदी असेल, संस्कृत असेल, मराठी असेल, या सगळ्या भाषा विषयांसाठी अशाच प्रकारे अंतर्गत मूल्यमापन तुमचं होणार आहे. 10 मार्क गृहपाठ आणि 5 मार्क श्रवण कौशल्य, 5 मार्क भाषण कौशल्य. आता यानंतर आपण पुढे जाऊयात. पुढे आता आपला पुढे आणखी बघा, पुढचा पॉइंट आहे आपल्याकडं
पुढचा कुठे गेला बाबा, गणित विषयाचा. तर बघा, गणित भाग 1 आणि गणित भाग 2 या विषयांचा विषय कसा आहे बाबा, इथे तुम्हाला कसे मार्क मिळणार आहेत 20 मार्क. तर बघा, गृहपाठाला तुम्हाला इथे 10 मार्क आहेत. गणित भाग 1 चा गृहपाठ 5 मार्क, गणित भाग 2 चा गृहपाठ 5 मार्क. मित्रांनो, ह्या 10 पैकी 10 मार्क मिळालेच पाहिजे. इथं तुमचे मार्क जाता कामा नये. कुठलाही विद्यार्थी असू द्या, त्या प्रत्येक विद्यार्थ्याला इथं आउट ऑफ मार्क मिळाले पाहिजे. 10 पैकी 10 मार्क कुठल्याही परिस्थिती मध्ये मिळाले पाहिजे. इथं मार्क अजिबात आपले गेले नाही पाहिजेत. ओके. त्याच्यामुळे शाळेतले शिक्षक जो गृहपाठ देतील तो गृहपाठ व्यवस्थित तुम्हाला लिहावाच लागेल. ओके. यानंतर पुढचे 10 मार्क बहुपर्यायी प्रश्न. बघा काय होतं माहितीये का, शाळेमध्ये एक टेस्ट घेतली जाईल. 5 मार्क गणित भाग 1, 5 मार्क गणित भाग 2. इथं कसं माहितीये का, गणित भाग 1 चे 10 प्रश्न दिले जातील, गणित भाग 2 चे 10 किंवा 20-20 प्रश्न दिले जातील. गणित भाग 1 चे 20 प्रश्न आणि 2 चे 20 प्रश्न किंवा दोन्ही मिळून 20 प्रश्न. बहुपर्यायी प्रश्न दिले जातील आणि तुम्हाला ते बहुपर्यायी प्रश्न सोडवायला सांगितले जातील. ती टेस्ट घेतली जाईल शाळेमध्ये बहुपर्यायी प्रश्नांची फक्त. त्याच्यामुळे या टेस्टमध्ये सुद्धा तुम्हाला इथं 10 पैकी 10 मार्क मिळू शकतात. कारण बहुपर्यायी प्रश्न 5 मार्क गणित भाग 1, 5 मार्क गणित भाग 2 असे 10 मार्काचे तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न दिले जातील शाळेमध्ये. किंवा ही अंतर्गत मूल्यमापन शाळेमध्ये इतर वेगळ्या पद्धतीने सुद्धा होऊ शकतं. पण जास्तीत जास्त ठिकाणी मल्टिपल चॉईस क्वेश्चनची एक टेस्ट घेतली जाते. तर गणित भाग 1 आणि 2 मध्ये अशा प्रकारे अंतर्गत मूल्यमापन होणार आहे. गणित त्याच्या गृहपाठाला 10 मार्क आणि शाळेमध्ये अंतर्गत मूल्यमापनाची एक चाचणी घेतली जाईल, एक परीक्षा घेतली जाईल छोटीशी, त्याला 10 मार्क, असे 20 मार्क. आता आपण विज्ञानाकडे वळूयात. विज्ञानाची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे बघा. विज्ञानात कसं आहे की विज्ञानामध्ये तुम्हाला प्रात्यक्षिक, वही आणि प्रकल्प. विज्ञान भाग 1 चे 4 मार्क, भाग 2 चे 4 मार्क, 8 मार्क. मित्रांनो, विज्ञानाची जी प्रकल्प वही आहे ती व्यवस्थित करायची आहे. 8 मार्क तुम्हाला मिळतील. त्यामुळे प्रकल्पाची जी वही आहे, प्रॅक्टिकलची वही जी तुम्हाला शिक्षकांनी लिहायला सांगितली गेलेली आहे, इथं मार्क सोडायचे नाहीयेत. इथे तुम्हाला 8 पैकी 8 मार्क कसेही पडले पाहिजेत मित्रांनो. हे मार्क जाता कामा नये. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे प्रात्यक्षिक. प्रात्यक्षिक. आता प्रात्यक्षिकाला तुम्हाला 6 मार्क गणित भाग 1 चं प्रात्यक्षिक, 6 मार्क गणित भाग 2 चं प्रात्यक्षिक, असे तुम्हाला 12 मार्क. म्हणजे 8 मार्क गणिताची वही आणि 12 मार्क प्रॅक्टिकलला, असे तुमचे 20 मार्क विज्ञानचे असणार आहेत. इथे तुम्हाला हे 8 मार्क मिळालेच पाहिजे. इथं थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. प्रॅक्टिकल व्यवस्थित सोडवा, तुम्हाला इथे पण 12 पैकी 12 मार्क मिळतील. असं विज्ञानचं अंतर्गत मूल्यमापन होणार आहे मित्रांनो. या सगळ्या गोष्टी नीट समजून घ्या तुम्ही. आणि याच्यानंतर इतिहासाचं बघा अंतर्गत मूल्यमापन कसं आहे. इतिहासाचं अंतर्गत मूल्यमापन 10 मार्क, भूगोलाचं 10 मार्क. इतिहासाचं कसं आहे बघा, गृहपाठ 5 मार्काला देतील आणि बहुपर्यायी प्रश्नांची एक चाचणी घेतली जाईल 5 मार्काला. असे 10 मार्क आपल्याला इतिहासामध्ये आरामात मिळून जातील. ते काय टेन्शन नाही घ्यायचं. याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे भूगोलाचा. भूगोलाचा विचार केला तर भूगोलाचे 10 मार्क कसे आहेत, गृहपाठाला 5 मार्क आहेत आणि त्याच्यानंतर नकाशावर आधारित एखादी कृती दिली जाईल किंवा आकृत्या किंवा आलेख काढायला सांगितलं जाईल शाळेमध्ये. ती एक छोटीशी टेस्ट घेतली जाईल. त्याच्यामुळे नकाशावरचे प्रश्न, त्याचबरोबर आलेख काढता आले पाहिजे. आलेखामध्ये पण काय रेषालेख आणि स्तंभालेख अशा प्रकारचे साधे सोपे आलेख तुम्हाला असतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे सगळ्या विषयांचं तुम्ही पाहिलं की अंतर्गत मूल्यमापन कशा प्रकारे होणार आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट समजून घ्या. आता आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की या सगळ्या विषयांचा अंतर्गत मूल्यमापनाचा हा भाग झाला. इथे तुम्हाला 20 पैकी 20 मिळतील. पण तुम्हाला जर का बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे लेखी परीक्षेचे 80% मार्काचे प्रश्न असतात, त्या लेखी परीक्षेमध्ये जर तुम्हाला चांगले मार्क मिळवायचे असतील, तर त्यासाठी प्रश्नपत्रिकाचा सराव हा महत्वाचा आहे. सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका तुमच्याकडे असायला हव्यात, जुन्या, आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या. तर त्या प्रश्नपत्रिका कशा डाउनलोड करायच्या, एकदम फ्रीमध्ये आपण आपल्या वेबसाईटवरती या सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी आपण अपडेट केलेल्या आहेत. तर या सगळ्या प्रश्नपत्रिका कशा डाउनलोड करायच्या आणि त्याचबरोबर इम्पॉर्टंट प्रश्नांच्या नोट्स, प्रत्येक विषयाच्या नोट्स आपण काढलेल्या आहेत. तर त्या नोट्स सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये तुम्हाला मिळतील आपल्या वेबसाईटवरती जाऊन. तर आता आपण काय करू, आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊयात, गुगलला जाऊयात आणि गुगलवरती जाऊन ह्या इम्पॉर्टंट नोट्स आणि इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका कशा डाउनलोड करायच्या तुम्हाला सांगतो. तर चला पटकन आपण आता काय करू, गुगलवरती जाऊ. एका मिनिटात आता मी तुम्हाला गुगलवरती घेऊन जातो. फक्त बघा जरा थोडंसं आपण वाट बघूया त्या ठिकाणी. ओके. तर गुगलवरती जाऊ आपण. सगळ्यात पहिली गोष्ट बघा, आता गुगलवरती एकच मिनिटात विंडो, हा बघा इथे तुम्हाला गुगल दिसेल. गुगलवरती जाऊन तुम्हाला फक्त एवढंच टाईप करायचंय, जुन्या प्रश्नपत्रिका. जुन्या प्रश्नपत्रिका इंग्लिशमध्ये जरी टाईप केलं जुन्या प्रश्नपत्रिका असं तरी चालेल. जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केल्यावर बघा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीची ही एक वेबसाईट येईल. यावर आपल्याला क्लिक करायचंय.
यावर जर आपण क्लिक केलं तर इथे बघा तुम्हाला ऑलरेडी इथे सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका खाली मिळतील. पण इथे लक्षात घ्या, इथे बघा नोट्सचा एक भाग आहे. आता हे सगळं तुम्हाला इथे दिसणार नाहीये. बघा हे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये असं दिसणार नाही. हे लॅपटॉप कॉम्प्युटर आहे म्हणून असं दिसतंय. पण मोबाईलमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिसणार नाही. नोट्स, ऑनलाईन टेस्ट. तर ते कसं बघायचं मोबाईलमध्ये? उजव्या बाजूला 3 आडव्या रेषा असतील मित्रांनो. तर त्या 3 आडव्या रेषांवर क्लिक केलं की हे सगळं दिसेल आणि त्याच्यातल्या नोट्सवर क्लिक करायचंय. नोट्सवर तुम्ही क्लिक केलं की या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. मग इम्पोर्टंट नोट्स मिळतील. जुन्या प्रश्नपत्रिकांवर क्लिक केलं की सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका मिळतील. मग आपण जुन्या प्रश्नपत्रिकांवर क्लिक करू. त्यावर क्लिक केलं तर मराठी असेल, इंग्रजी असेल, हिंदी असेल, गणित भाग 1, गणित भाग 2 यांच्या सगळ्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका. आता गणित भाग 2 वर क्लिक केलं ना मी, तर इथे बघा तुम्हाला गणित भाग 2 च्या प्रश्नपत्रिका मिळतील. मार्च आहे, सप्टेंबर आहे. 2025 वर क्लिक केलं की 2025 ची ही प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकताय. ओके. झालं. आता तुम्हाला नोट्स हव्या असतील, तर तुम्ही या ठिकाणी परत नोट्सवर क्लिक करायचं आणि आय-एम-पी नोट्सवर यायचंय. आय-एम-पी नोट्सवर क्लिक केलं, की इथं बघा तुम्हाला काही विषयांच्या नोट्स मिळतील. गणित, इंग्लिश, मराठी, हिंदी, विज्ञान. सध्या इतिहास भूगोलाच्या नाहीयेत, पण त्या अपडेट होतील लवकर. पण तुम्हाला इथे नोट्स मिळतील. जर तुम्ही समजा गणित भाग 1, 2 वर क्लिक केलं, तर गणित भाग 1 आणि 2 च्या तुम्हाला या ठिकाणी इथे नोट्स मिळून जातील. आता इथं माझा नेट स्लो आहे, त्याच्यामुळे जरा डाउनलोड होत नाही. पण तुम्ही नोट्स ज्या आहेत त्या डाउनलोड करू शकता इथून. ठीक आहे. ओके. इथे बघा आल्या खाली नोट्स. आय-एम-पी नोट्स. बघा नोट्स आणि व्हिडिओ दोन्ही आहेत. ऑनलाईन टेस्ट पण देऊ शकता. तर नोट्सवर क्लिक केलं, की तुम्हाला इथे बघा नोट्स आहे. प्रत्येक विषयानुसार बघा इथे नोट्स आहेत. ह्या तुम्ही डाउनलोड करू शकता. समरूपतेच्या नोट्स आहेत. पायथागोरसचा थेरम आहे. तर इम्पोर्टंट नोट्स, इम्पोर्टंट गणित आहेत. तर ती पटकन तुम्ही डाउनलोड करून घ्या. या सगळ्या गोष्टी तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही Googleला जा आणि Googleला जाऊन या सगळ्या गोष्टी ज्या डाउनलोड करायच्या आहेत त्या तुम्ही डाउनलोड करू शकताय. तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. बाय सर्वांना. धन्यवाद मित्रांनो.